नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आता हे वारंवार सांगायची गोष्ट मला वाटतं फारशी उरत नाही आहे, कारण तुम्ही मला आता सुशील कुलकर्णी म्हणून ओळखता आणि तुम्ही अॅनालायझर बघायलाच आलेले असता. त्यामुळं हे वारंवार सांगत बसणं सुद्धा कालापव्यय होईल असं तुम्हाला नाही का वाटत? चला ठीक आहे, पद्धत आहे, सांगितलंच पाहिजे. नव्या माणसाला कळलं पाहिजे ना मी कोण आहे ते, म्हणून सांगायचं. तर जयंत पाटलांनी एक विधान केलंय, थेट विषयावर येतोय. जयंत पाटील म्हणाले की त्या नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना खाऊ घालण्यासाठी जिवंत प्राणी जंगलात सोडणे हे क्रूरपणाचे लक्षण आहे. हे अशा क्रूरपणा नरेंद्र मोदींनी करायला नको होता. हा क्रूरपणा त्यांनी केलेला आहे. असा सालस गोंडस चेहरा करून जयंत पाटील बोलत होते आणि मला प्रश्न पडला, हा काय ही भूतदया. जिवंत प्राण्यांच्या विषयी कसला हा परमोच्च आपुलकीचा भाव जयंत पाटलांच्या मनामध्ये आहे. धन्यवाद जयंत पाटील साहेब. खूप बरं वाटलं त्या दिवशीचं तुमचं ते क्रूर हास्य बघून. तेही म्हणा असं आपण मिटकरींना उचकावत होता आणि त्यावर जोरजोरात हसत होता आणि ते अमोल मीटकरी त्यांच्या भाषणावर तुम्ही खळखळून हसत होतात आणि तुम्ही उचकावलं म्हणून ते बोलत होते. ते नाही का ते मम भार्या समर्पयामी. तुमचा तो क्रूर चेहरा बघितल्यानंतर आज इतका सालस चेहरा आणि सालस विचार ऐकून धन्य झालो आम्ही. धन्य झालो माऊली. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. वन्य प्राण्यांचे नियम वेगळे आणि नागरी नियम वेगळे. वन्यजीव हे शिकार करून जगतात, तर नागरी जीव मेहनत करून जगतात असं म्हणायचं असतं. आता आजकाल नागरी जीव देखील शिकारी करू लागलेले आहेत. नागरवस्ती आणि वन्यवस्ती याच्या नियमांच्या मध्ये खूप मोठं अंतर आहे. हे जयंत पाटलांना मी सांगायला नको. अरे फारच शास्त्रीय भाषेत झालं करावं हे. जरा नीट सांगू आपण. जंगलातले नियम वेगळे, माणसांचे नियम वेगळे. बरं ते जाऊ दे जयंत पाटील साहेब. हा क्रूरपणा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलाय मोदींचा. मोदी काय नेहमीच क्रूरपणे वागत असतात. मला तर तुम्हाला काही गंमत दाखवायची, गंमत सांगायची आहे. एक, त्या आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या कन्या आणि तुमच्या भावी नेत्या, तुम्ही तर होणं शक्यच नाही हो. तुम्ही फक्त प्रदेशाध्यक्ष, पाटबंधारे मंत्री, फार तर अर्थमंत्री, सत्ता मिळालीच तर गृहमंत्री इथपर्यंत. उपमुख्यमंत्री होणं सुद्धा आपल्या नशिबात फारसं आहे असं मला वाटत नाही. मग पक्षाचा अध्यक्ष नेता होणं तर लांबची गोष्ट राहिली. म्हणजे आता शरद पवार साहेब आहेत, पुन्हा सुप्रिया सुळे मॅडम आहेत, जमलंच तर रोहित दादा पवार आहेत, नाही जमलं तर पार्थ दादा पवार आहेत. त्यामुळं आपला नंबर हा त्या सेकंड कॅटेगरीमध्ये येणारच नाही. आपण नेहमी तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या नंबरवरती असणार आहोत. त्यातल्या त्यात पुन्हा साहेबांच्या जवळचे वेगळे, त्यांची एक वेगळी कॅटेगरी असते, त्यात आपण कधी जाणं शक्य नाही. त्यामुळे हा चटपटाट आपला होत असेल. तरी तुम्हाला आठवण करून देतो आपल्या पक्षाच्या नेत्या, आपल्या भावी प्रमुख सुप्रियाताई सुळेंच्या 2 विषयांची. एक, चतुर्थीला मटण गोड लागतं असं सुप्रियाताई म्हणाल्या होत्या. येवल्यातल्या हॉटेलातलं मटण त्यांना खायला भारीच लागतं आणि ते मटण अगदी चतुर्थीला खाल्ल्यावर तर त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता. जयंत पाटील साहेब, मला कळत नाही, कारण मी कधी मटण खाल्लं नाही, पण बहुतेक मटण बकऱ्याचं असतं बहुतेक. म्हणजे आणि जिवंत बकरा असा करा 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 कापल्या जातो. तो बॅ 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 करत असतो. हलाल केलं असेल तर अजूनच वाईट अवस्था असते असं म्हणतात. झटका म्हणजे एका झटक्यात मारून टाकणे, हलाल म्हणजे तुकडा करून रक्त जाईपर्यंत वाट बघणे, नंतर कापणे. हलाल केलं असेल तर अजूनच वाईट अवस्था असते. जिवंत बकऱ्याला जेव्हा कापलं जातं तेव्हा त्याला क्रूरताच म्हणतात. माणसांना खायला कापल्यावर तो झाला व्यवहार, धंदा, आणि प्राण्यांना खायला सोडल्यावर ती झाली क्रूरता. हे कुठल्या पुस्तकात शिकलात आपण? बरं ती जाऊ दे. दुसरं एक ट्विट तुम्ही बघितलं असेल. श्रावण महिन्याची सुरुवात झाली होती आणि त्याच वेळी दुर्दैवाने
विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मृतदेहाचं शवविच्छेदन वगैरे सगळं करून तो त्यांच्या मूळ गावी बीडला जाणार होता. आपल्या पक्षाच्या आमदार राहिलेल्या विनायक मेटेच्या मृत्यूनंतर आपल्या भावी नेत्या सुप्रिया सुळे या इंदापुरातल्या एका हॉटेलात मटन पार्टी, फिश पार्टी जोडायला गेल्या होत्या. त्याच्या डिशही तुम्हाला दाखवतोय, ते ट्विटही तुम्हाला दाखवतोय. श्रावणातल्या दिवशी मटण, मत्स्याहार, आणि मत्स्याहार कसा? त्या माशांना पाण्यातून बाहेर काढलं जातं. जलबिन मछली तडफड 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 करत असते. त्या बिचारीला पाणी मिळत नाही आणि शेवटी तो मासा, ती मासळी आपले प्राण तडफडून तडफडून सोडते. याच्या इतकी क्रूरता दुसरी कुठे असेल जयंत पाटील साहेब? एक कोंबडा कॉक कॉक करत फिरत असतो. त्याला अचानक हॉटेलचा मालक पकडतो. कचकन त्याच्या नरड्यावर सुरी फिरवतो. कोंबडा कॉक 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 करत जीव सोडतो. रक्ताचा पाट वाहतात. थारोळ्यात कोंबडा पडलेला असतो. हिंस्त्रपणाने, क्रूरपणाने त्याच्या अंगावरचा एक एक पंख उपटून काढला जातो आणि मग त्याला शिजवून तुमच्या ताईंच्या ताटात वाढलं जातं. तेव्हा क्रूरता नसते का जयंत पाटील साहेब? नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना खाऊ घालायला जिवंत प्राणी जंगलात सोडल्यावर तुम्हाला क्रूरता दिसते, यातच मला आश्चर्य वाटतं. वन्यजीवांचे नियम हे सांगतात, बळी तो कानपिळी. जंगलात शिकारीला गेलेला प्राणी आपल्या शिकारीवर तुटून पडतो. चित्ता, वाघ, सिंह आपल्या मजबूत जबड्यात त्या प्राण्याला पकडतात, फरफटत फरफटत ओढत नेतात आणि आपली भूक त्यावर भागवतात. भूक नसताना शिकार कधीच केली जात नाही. चित्ते, वाघ, सिंह, बिबटे भूक लागल्यावरच शिकार करतात. इतर वेळी करतात तो जीव वाचविण्यासाठीचा हल्ला असतो आणि या हल्ल्यातच एखाद्याचा जीव जाऊ शकतो. जयंत पाटील साहेब, वन्य आणि नागरी ह्याच्यामध्ये हाच एक फरक आहे. मोदींच्या वरती टीका करायची म्हणून जंगलात सोडलेल्या प्राण्यांची क्रूरता असते असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. जसे आपले साहेब एखाद्या घोटाळ्यात नाव आलं की ते करोडो रुपयांचंच असतं. साहेब छोट्या मोठ्या प्रकरणात हात घालत नसतात. मोठी माणसं मोठमोठीच प्रकरणं करतात. हजारो करोडो रुपयांची ती प्रकरणं असतात. तशा जुहूमधल्या पिंजऱ्यात बंद असलेल्या वाघांना, चित्त्यांना, सिंहांना मेलेल्या शेळीचं मांस खाऊ घालणं हा वेगळा विषय आहे आणि अभयारण्यात मुक्त संचार करणाऱ्या प्राण्यांना मेलेल्या जनावरांचं मांस खाऊ घालणं हा विषय जरासा वेगळा आहे. तिथे मांस घेऊन जाणाराच कदाचित त्या प्राण्यांचं भक्ष्य होऊ शकतो आणि नैसर्गिक वातावरणात त्यांना वाढू द्यायचं असेल तर त्यांना शिकार करूनच खाऊ दिलं पाहिजे. आयतं अन्न देऊ नये हा साधा सरळ नियम आहे. जयंत पाटील साहेब, मोदींच्या वरती टीका करायचीच म्हणून कोणताही मुद्दा काढायचा आणि त्यावरती बोलत राहायचं, या आपल्या कुजकट स्वभावाला ओळखूनच हा छोटासा व्हिडिओ आपल्याला समर्पित करतो आहे. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.